नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, मुंद्रा पोर्ट खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? योग्य उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये मुंद्रा पोर्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आता आपण 15 प्रश्न बघणार आहोत. असे काही प्रश्न आहे जे वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारले गेले आहेत, वारंवार तलाठी भरतीमध्ये विचारले गेले आहेत. चला तर बघूया. प्रश्न पहिला, निबंधमाला हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचे आहे? पर्याय पहा. उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये मला उत्तर सांगायचं आहे. तर पहा, निबंधमाला हे वर्तमानपत्र विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचं आहे. विष्णू शास्त्री चिपळूणकर. पुढे पहा, राजगड शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय पहा. सांगली, सोलापूर, सातारा, पुणे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे राजगड शिखर हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, NDAच्या इतिहासात पहिल्यांदाच सिल्व्हर मेडल मिळवणारी पहिली महिला कोण ठरली आहे? चालू घडामोडी टॉपिकवर महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे स्मृती दक्ष. स्मृती दक्ष. NDAच्या इतिहासात पहिल्यांदाच सिल्व्हर मेडल मिळवणारी पहिली महिला कोण ठरली आहे? तर स्मृती दक्ष. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, भारतीय नौसेनाच्या कोणत्या 2 महिला अधिकाऱ्यांनी जहाजाद्वारा विश्व परिक्रमा पूर्ण केली आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे लेफ्टनंट कमांडर रूपा ए आणि लेफ्टनंट कमांडर दिलना के. पुढील प्रश्न पहा, IPLमध्ये 300 षटकार मारणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? पर्याय पहा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रोहित शर्मा. रोहित शर्मा. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, कोणती कंपनी भारतातील 4थी युनिकॉर्न बनली आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे ड्रूल्स पेट फूड. पुढील प्रश्न पहा, पुणे विभागामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? पुणे विभागामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? विद्यार्थी मित्रांनो, पर्याय पहा. 4, 5, 9, 6. तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? 5. पुणे विभागामध्ये एकूण 5 जिल्हे आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक ट्रिक सांगतो. काय म्हटलं आहे? पुणे काय विभाग म्हटले बरं का, विभाग. मग पुणेवरनं जो प आहे 1 नंबर अक्षर, त्या प वरनंच 5 असं लक्षात ठेवायचं आहे. पुणे, त्यामध्ये पहिलं अक्षर आहे प आणि प वरनं 5 असं ध्यानात ठेवायचं आहे. परंतु पुणे विभागामध्ये हे नीट वाचायचं आहे. ओके. पुढील प्रश्न पहा, कोकण विभागात एकूण किती तालुके आहेत? तालुके विचारलंय. तर या ठिकाणी पर्याय पहा. 58 तालुके, 50 तालुके, 56 तालुके, 34 तालुके. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे कोकण विभागात एकूण 50 तालुके आहेत. किती आहेत? 50 तालुके. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील पहिली बस कोणत्या 2 ठिकाणांदरम्यान धावली? पर्याय पहा आणि उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पुणे ते अहिल्यानगर. महाराष्ट्रातील पहिली बस पुणे ते अहिल्यानगर या 2 ठिकाणांदरम्यान धावली. पुढचा प्रश्न पहा, संसदेत अप्पर हाऊस कोणाला म्हणतात? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये वारंवार विचारला गेलेला आहे. संसदेत अप्पर हाऊस कोणाला म्हणतात? पर्याय पहा. लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा. तर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे राज्यसभा. संसदेमध्ये जे काय अप्पर हाऊस आहे ते कोणाला म्हणतात? राज्यसभेला. हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण आहे. पुढचा प्रश्न पहा, पॅगोडा हा वास्तुप्रकार कोणत्या धर्माशी निगडित आहे? पॅगोडा हा वास्तुप्रकार कोणत्या धर्माशी निगडित आहे? मित्रांनो, हा प्रश्न पुणे लोहमार्ग पोलीस भरती 2025मध्ये विचारला गेलेला आहे. पर्याय पहा. हिंदू, ज्यू, इस्लाम, बौद्ध. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे बौद्ध. पॅगोडा हा वास्तुप्रकार बौद्ध धर्माशी निगडित आहे. प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. ओके. पुढचा प्रश्न पहा, भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारा एल निनो कुठे आहे? हा प्रश्नसुद्धा पुणे लोहमार्ग पोलीस 2025मध्ये विचारला गेला आहे. पर्याय पहा. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, प्रशांत महासागर, हिंदी महासागर. या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे प्रशांत महासागर. प्रशांत महासागर. भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारा एल निनो कुठे आहे? तर प्रशांत महासागर. पुढील प्रश्न पहा, दरवर्षी कोणत्या दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली जाते? पर्याय पहा.
तर योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे 31 मे. 31 मे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली जाते 31 मे. पुढील प्रश्न पहा. हिंदी पत्रकारिता दिन कधी साजरा करण्यात येतो? हिंदी पत्रकारिता दिन कधी साजरा करण्यात येतो? पर्याय पहा. 30 मार्च, 30 मे, 12 मे, 12 एप्रिल. या ठिकाणी योग्य उत्तर आहे 30 मे हिंदी पत्रकारिता दिन. 30 मे हिंदी पत्रकारिता दिन. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला शेवटचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पहा प्रश्न काय आहे? त्र्यंबकेश्वर तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे? त्र्यंबकेश्वर तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय पहा. नागपूर, सोलापूर, परभणी, नाशिक. या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ते उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.